असं अचानक डोळ्यात पाणी कसं आलं मग तुझ्या? सखी मी प्रॉमिस दिलाय की मनवानी सगळं सांगितलं तर नसेल ना सखीला? राजवीर झोपायचं नाहीये, कसला विचार करताय? काय झालं? मला खरं खरं सांगा, काय? तुम्ही सखीला मुद्दाम बोलून घेतलं नव्हतं ना? नाही, ती सहज आलेली का? नाही, मला नाही वाटत तसं. अहो तिचं काम होतं इथे जवळ, म्हणून मग ती मला भेटायला आली. राजवीर ऐका ना, काय झालं? तुम्ही असं का विचारताय? मला नाही वाटत सखी सहज आली होती. एकतर तुम्ही तरी तिला बोलवून घेतलं, नाही तर तुमच्या आईबाबांनी तरी पाठवलंय. आपण मी बोलवलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का? मग तुमच्या आई वडिलांनी पाठवलं होतं मुद्दाम. ते का पाठवते? आपल्या दोघांमध्ये काय चालू आहे ते बघण्यासाठी. राजवीर, एकतर आई बाबांना आपलं काय ठरलंय ते काहीच माहित नाहीये. आता पण तुम्ही सखीला आपल्यात जे काय चालू आहे ते सांगता सांगता राहिलात म्हणून मला माहिती आहे. राजवीर, असं काही नाहीये. मी तिला नव्हते सांगणार. मी प्रॉमिस दिलाय ना तुम्हाला. नाही मोडणार मी प्रॉमिस, विश्वास ठेवा. तरी खटकतंय मला तिचं येणं. समजा ती काही ठरवून आली नव्हती, तिच्या मनात काही नव्हतं, तर मला असं अचानक बघून गेली नसती. ती काहीतरी ठरवून आली होती. का असं बोलताय तुम्ही राजवीर? ती मैत्रीण आहे ना माझी. मग ती सहजच येऊ नाही शकत मला भेटायला? येऊ शकते ना, पण तुमच्या आई बाबांना तुम्हाला भेटता येत नाही म्हणून त्यांनी सुद्धा पाठवलं असू शकतं त्यांना. मला नाही वाटत ते असं काही करतील. तसं असेल तर चांगलं आहे म्हणा, पण मला जर कळलं तुम्ही माझ्यापासून काही लपवताय किंवा खोटं बोलतायत माझ्याशी, तर मला ते अजिबात आवडणार नाही, हे लक्षात ठेवा. राजवीर, का तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये? तुमच्यासाठी मी आई बाबांशी पण बोलत नाहीये. तुम्हाला किती वेळा सांगितलं की मी तुम्हाला दिलेला प्रॉमिस नाही मोडणार, पण तरी का तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीकडे शंकेने बघताय? सखीचा काही फोन नाही, मेसेज नाही, काहीच कळायला मार्ग नाही. मनू तिकडे कशी असेल? नंदा, तू का तयार झालीस लग्नाला? कोणी तुला प्रेशराईज केलंय का? अगं तू कालपर्यंत नाही म्हणत होतीस ना, मग आता काय झालं? काही नाही झालंय. नंदा, अगं कोणी नाहीये तर बोल ना, माझ्याशी शेअर कर. अगं भाऊ आहे ना मी तुझा. माझं लग्न लावून राजवीर दादाला नक्की काय प्रूव्ह करायचंय ते बघायचंय मला. म्हणून तू हो म्हणालीस? मी म्हंटल ना तुला नाही पटणार आहे. बरं ठीक आहे, केलंच प्रूव्ह. पुढे? त्याला असं वाटतंय की माझं लग्न लावून सगळं काही सॉल्व्ह होणार आहे, पण नाही. मी आता त्याला पटवून देणार आहे की त्याचा डिसिजन चुकलाय. हरायची सवय नाहीये ना त्याला. मी हरवणार आहे आता त्याला. तुला वाटतं तसं होईल? का नाही होणार? तो ठरवतो तेव्हा सगळं नीट होतं ना. मग आपण नीट प्लॅन केलं तर का नाही होणार? अगं नंदा, राजवीर मोहिते पाटील आहे तो. सेल्फिश आहे, इगो आहे त्याला. अगं तो स्वतः पुढे दुसऱ्यांचा विचार नाही करत. अरे मग मी कुठे कमी आहे का? त्याला अजून माहित नाहीये मी काय काय करू शकते ते.
आता तुला एवढा कॉन्फिडन्स आहे तर मी काय बोलणार नाही का? पण तुला माझी कसलीही मदत लागली तरी मला सांग. मला पण काही जुने हिशोब चुकते करायचे. आय नो. आता फक्त मला अपोज करू नका, कारण इथून पुढे जे काही होणार आहे ते सगळं आपल्या फेवरमध्ये होणार आहे. ऑल राईट. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. वॉकला नाही का गेला तर? काल रात्री खूप उशिरा झोपलो, सकाळी उठायला उशीर झाला. का हो? काय झालं, झोपला का नाही तुम्ही? काय नाही का, डोक्यात काहीतरी चालू होता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. चहा आणू का? नाही नको काकू, मी भेटायलाच आले. काही खास काम? हो, काकांनी काल मला एक काम सांगितलं होतं. अच्छा, काय ग? मीच तिला सांगितलं होतं जरा मनूला भेटून ये. असं का अचानक पण? मनू आपल्याशी कोणाशी बोलत नाहीये ना, म्हटलं तिची जवळची मैत्रीण आहे, तिच्याशी बोलेल, मन मोकळं करेल, आपल्याला तिच्या मनातलं तरी कळेल. हे अगदी बरं केलं तुम्ही. काय ग सखी, तू गेली होतीस का तिला भेटायला? हो काकू, भेटून आले मी तिला. कशी आहे ग मनू? सगळं ठीक चाललंय ना ग तिचं? हो, सगळं छान चालू आहे. खूप खुश दिसत होती ती. बरं झालं बाई, खूप मोठी गोष्ट सांगितलीस तू आम्हाला. खूप मदत झाली तुझी, थँक्यू सो मच. काका हो, असं काय बोलताय तुम्ही? पुन्हा जर काही मदत लागली तर मला नक्की सांगा. नक्की सांगणार. ए आणखीन काय ग म्हणाली मनू? जास्त काही बोलता आलं नाही, मला उशीर होत होता ना, म्हणून मी निघून आले. पण मला खूप बरं वाटलं तू तिला जाऊन भेटलीस ते. तिला सुद्धा खूप आनंद झाला असेल नाही? हो काकू, तिला पण खूप आनंद झाला. तुमच्याबद्दल पण विचारलं तिने. काय म्हणाली आमच्याबद्दल? काळजी वाटत होती तिला, पण मी सांगितलं अजिबात काळजी करू नकोस. काळजी वाटणारच ना, हल्ली खूप कमी बोलते ती आमच्याशी. सॉरी काका काकू, एक गोष्ट नाही सांगितली मी तुम्हाला. मनवा काल एक गोष्ट बोलता बोलता थांबली. मी ती गोष्ट तिच्याकडून जाणून घेईन, मग तुम्हाला सांगेन. तुम्हाला टेन्शन नाही द्यायचंय मला. हे काय, अजून आवरून नाही झालं तुझं? मम्मा, होते ना मी रेडी. काय ग नंदा, सगळ्यात कसा उशीर लावतेस ग तू? लग्नालाच कशी काय तयार झाली काय माहिती पटकन. मला माहितीये, हा? म्हणजे तिच्या मनात काय चालू आहे हे मला माहितीये. काय चालू आहे? काय ग नंदा? अगं आई, म्हणजे तिला खूप लाड करून घ्यायचेत ना सगळ्यांकडून. असं होय? हा. नक्की ना? अगं आई, तिची एंगेजमेंट आहे, तिला खूप सारं शॉपिंग करायचं आहे. शॉपिंग तर काय मला पण करायचंय. असा चान्स थोडीच सोडणार आहे. नंदा, महागड्या साड्या घेऊ आपण, त्याच्यावरचे मॅचिंग दागिने घेऊ आपण. हा, ज्या घराण्याचा टेंभा मिरवतो ना तो राजवीर, त्या घराण्याला शोभतील असेच दागिने घेऊ आपण. ते सगळं करा, पण बिल राजवीरच्या नावावरती घ्यायला विसरू नका. म्हणजे काय, असं कसं विसरेन मी? एवढं बिल करूयात ना, बिल बघून त्याला चक्कर आली पाहिजे. नंदा, खूप लूट काय त्याला. हे बरं झालं सांगितलं. हा प्लॅन पण चांगला आहे. प्लॅन मस्त आहे. म्हणजे अजून काय चाललंय तुमच्या डोक्यात? मम्मा, आता तू डाऊट घ्यायला लागलीस माझ्यावर. बघ ना, त्या राजवीर आणि मनवासारखीच वागते ना. अरे तसं नाही रे, मला टेन्शन आलंय सगळ्याचं, एवढंच. नंदा काय लहान आहे का आता? तिचं लग्न ठरलंय. मम्मा, आता मला सगळं कळायला लागलंय. सो मला अंडर एस्टिमेट करत जाऊ नकोस. हा, ओ मॅडम, लगेच इंग्लिश मध्ये उलट बोलू नका माझ्याशी. अगं आई,
आपण तिला घाई करायला आलोय ना, मग बोलत काय बसलीस? आणि ही बघ ना कशी वागते माझ्याशी, उगाच डोकं फिरवते माझं. तुझं ना कोणी डोकं फिरव. ए गप्प बस. मम्मा तुम्ही जाऊन बाहेर बसा बरं, मी येते रेडी होऊन. बरं लवकर तयार हो आणि ती शॉपिंगची लिस्ट घेऊन बाहेर ये, कळलं का? विसरू नकोस ती. हो ग आणते मी, तू जा लवकर ये. ऍटिट्यूड कमी कर जरा. तू जा रे. हो छे छे अजिबात नाही. बाकी सगळं कसं चाललंय? हो मनू आपल्या माहेरच्यांशी तर बोलत नाहीयेत ना? ठीक आहे, मग नंतर बोलूया. बाय. राजवीर, आज उशीर झाला तुम्हाला आवरायला. उठायला उशीर झाला. तुम्ही उठवलं का नाही मला? मी उठवलं नाही. हम्म. किती वेळा हाका मारल्या, तुम्हीच 5 मिनिटं करून झोपून राहिला. पण याआधी जेव्हा असं झालंय तेव्हा मला उठवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय केले होते. म्हणजे माझ्या अंगावर पाणी कोण टाकायचं विसरलात? हसताय काय? विसरलात का? नाही, मी म्हटलं मी तुमच्यावर पाणी टाकलं आणि तुमची झोपमोड झाली, तुम्ही माझ्यावर चिडलात तर. मनवा मी काय सारखा चिडतो का? तसं नाही हो. तुम्हाला माहित आहे ना, ज्या गोष्टी मला आवडत नाही त्यावर चिडतो मी, उगाच नाही चिडत. बाय द वे, आज साडीवाला येईल, तुम्हाला हवी ती साडी सिलेक्ट करा. तो घरी येणार आहे? का? नाही, मी असं कधी घरी शॉपिंग नाही केलंय ना, म्हणजे जनरली बाहेरच जाते. असं बाहेर गेल्यानंतर भरपूर ऑप्शन्स असतात, सो मग तेव्हा एखादी साडी सिलेक्ट करायला मजा येते. अच्छा, तुम्ही कधी केली आहे मला सांगा. मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम म्हणताय. मी स्वतःचे कपडे सिलेक्ट करताना नेहमी कन्फ्युज होते म्हणून बोलताय ना. पण आज नाही होणार. तो सगळ्या चांगल्याच साड्या घेऊन येणार आहे. पण मी नाही साडी सिलेक्ट करणार. का? काय झालं? अच्छा, म्हणजे तुम्हाला मी सिलेक्ट केलेली साडी हवी आहे. ठीक आहे, करतो मी, पण माझी एक अट आहे. राजवीर, मी कॉफी घेऊन येते. सखी, कम इन. येस सर. तवे आपल्या डिझायनर्स कडून लेटेस्ट डिझाईनच्या साड्या मागवून घ्या, ज्या मार्केटमध्ये अजून लॉन्च नाही झाल्या. ओके सर. जमेल ना? हो जमेल ना सर. ठीक. सर एक विचारायचं होतं. कसलं फंक्शन आहे सर? नाही नाही सर, याच्यासाठी विचारतो की डिझायनर विचारतील ना म्हणून. कारण हल्ली कसं असतं ना, फंक्शन काय आहे त्यावर कपडे डिपेंड असतात ना, म्हणून विचारतो. एंगेजमेंट कोणाची नाही विचारणार? हो. कोणाची सर? नंदाची. अरे वा, अभिनंदन सर. जा, मला लाखात एक साडी हवी आहे, लवकर अपडेट करा मला. हो सर. मनवा, मी दिलेली साडी तुम्हाला नक्की आवडेल. माई. आई, ही साडी बघा, ही साडी बघा ताई. वर्क बघा यावरचं, कलर ते छानच आहे. हे खूप टिपिकल कलर आहे हो, वेगळा दाखवा ना काहीतरी. हा, एक मिनिट दाखवतो. ही बघा, ही बघा,
ही बघा वर्क बघा, कलर पण छान आहे बघा. हा नाही दादा, सेम सेम कलर होता तो, वेगळं दाखवा ना काहीतरी. आवडली नंदा तुला? नाही. हा बघा, हा नक्की आवडेल तुम्हाला. ही छान आहे साडी. ही छान आहे. वा वा वा. काय किंमत काय याची? फक्त 22,000 रुपये. छान आहे छान आहे. माझ्यासाठी ठेवा ही बाजूला. बर बर. माझी छान आहे ना साडी? आता माझ्यासाठी छान साडी दाखवा. तुमच्यासाठी हा ही बघा. नाही. दादा छान दाखवा ना कुठली तरी, म्हणजे तुम्ही पैशाचा अजिबात विचार करू नका, हव्या त्या किमतीची दाखवा. ठीक आहे, एकदम छान साडी बघा, खूपच छान साडी आहे. हा याला सोन्याचं वर्क आहे बरं का. काय सांगताय नंदा? छान आहे ना? काय किंमत काय याची? फक्त 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये? वा वा वा, मस्त आहे मस्त आहे. ही छान आहे, अजून छान वाली दाखवा. बरं अजून बरं दाखवा दाखवा, ठेवू का? पाहिजे तेवढं दाखवा. बरं चला. बरं बरं. मनवा, तू का शांत आहेस? अगं तुझ्यासाठी बघ ना एखादी साडी. नाही माई, माझ्याकडे आहेत भरपूर साड्या. अगं हो, पण तरी सुद्धा बघ. खरंच नको माई. बरं ठीक आहे, मग माझ्यासाठी बघशील एखादी साडी? हो म्हणजे काय. दादा, हा जरा माईंसाठी साडी दाखवता. माईंसाठी ही बघा, छान दिसेल. नाही एवढी चांगली नाहीये. जरा दुसरे रंग दाखवा ना प्लीज. बरं ही बघा. वाव, छान आहे ना रंग. छान दिसते तुमच्यावर. खरंच छान आहे साडी, तुझी निवड छान आहे. पण तुम्हाला नक्की आवडली ना? अगं हो, किती पटकन पसंत पडली साडी. तू नंदाला का नाही मदत करत साडी निवडायला? ठीक आहे. दादा, ही साडी बाजूला ठेवा आणि अजून थोड्या साड्या दाखवा, वेगळ्या रंगात. छान आहे ना रंग? नंदासाठी ना? हो नंदासाठी. नंदा, ही साडी बघ कशी वाटते. मला नाही आवडली ती साडी. अगं एकदा लावून बघ ना, चांगली दिसेल तुला. पण मला नाही आवडली आहे साडी. असं काय करतेस नंदा? मी सिलेक्ट केलेल्या साड्यांची किंमत तरी माहितीये का ग तुला? कशी माहित असणार ना, अशा साड्या पहिल्यांदा बघितल्या असशील तू. नंदा असं काय बोलतेस तू? माई बरोबर बोलतीये मी. एंगेजमेंट माझी आहे ना, मग मला सिलेक्ट करू दे ना. नंदा अगं चांगल्या हेतून मदत करते ती तुला. माई मला नकोय त्याची मदत, तिला कळत नाहीये का? आणि मी खुश आहे ते बघवत नाहीये का? उगाच माझा मूड खराब करू नकोस हा. अगं काय बोलतेस तू, कळतंय का तुला? माई मला चांगलंच कळतंय मी काय बोलतेय ते. आणि अशी त्रास देणारी माणसं मला इथे नको येता. तिला सांग आत्ताच्या आत्ता इथून जाणे, तर मी साडी सिलेक्ट करणार नाही हा. नंदा, माई दादा अजून दाखवा ना साड्या. दाखवतो. ही बघा, ही बघा, ही पण छान आहे. माई मला नकोय त्याची मदत, तिला कळत नाहीये का? आणि अशी त्रास देणारी माणसं मला इथे नको येता. तिला सांग आत्ताच्या आत्ता इथून जाणे, तर मी साडी सिलेक्ट करणार नाही हा. हॅलो. किती वेळ लावता फोन उचलायला म्हणून? सॉरी. कामात आहात का? हो जरा कामात होते. तुमचा आवाज असा काय येतोय? नाही
काही नाही. काही झालंय का म्हणून? अहो नाही, कुठे काय. नक्की? हो नक्की. ठीक आहे, तो साडीवाला येणार होता घरी, तो आला? हा ते आलेत, तिकडेच होते मी. मग घेतली साडी? हो, माईंसाठी एक घेतली. आणि नंदा? ती आणि काकू आता सिलेक्ट करतायत साड्या. म्हणवा काहीतरी झालं, तुमचा आवाज असा काय येतोय? अहो खरंच काही झालं नाहीये. बरं राजवीर, मी नंतर करते तुम्हाला. माई बहुतेक बोलवतात मला. नाही, मला आत्ता बोलायचंय तुमच्याशी. हो असं काय करता, माईंचं काहीतरी महत्वाचं काम असेल, मी करते पण नंतर. नाही ते ठीक आहे, पण मला आधी सांगा काय झालंय तुम्हाला नक्की? अहो कुठे काय, काहीच झालं नाहीये. कोणी काही बोललंय का म्हणवा? नाही, कोणी काही बोललं नाहीये. नक्की? हो नक्की. ठीक आहे, तुमची इच्छा असेल तेव्हा फोन करा.